गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे शिवसेना शिंदे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बैठका पार पाडतायत। बुधवारी पंढरपुरातही अशाच बैठकीचे आयोजन यश पॅलेस येथे करण्यात आलं होतं। मात्र साऱ्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मंत्री उदय सामंत यांनी पंढरपुरात आल्यानंतर मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी आवर्जून भेट देत प्रकृतीची विचारपूस केली। दिनांक 14 मे रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर दिलीप धोत्रे हे प्रवास करीत असलेल्या वाहनाचा भीषण अपघात झाला होता। या अपघातात गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला होता। दिलीप धोत्रे मनसेचे नेते हे गंभीर जखमी यामध्ये झाले होते आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट देत आस्थेनं चौकशी केली। यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, अनिल सावंत, शिवसेना शिंदे गटाचे विविध वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। मंत्री उदय सामंत यांनी अपघाताचा घटनाक्रम जाणून घेत प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला। पुढच्या काय झालेलं नाही, ड्रायव्हरला व्यवस्थित रडायला सगळे एअरबॅग उघडले। बापूला वेळ थांबला तुम्ही? बापू काय झाला काय ऐकत मी निघालो घराकडे दाब दिला का हळू वळवली गाडी। 2 बापूला आमच्यामुळे थांबावं लागलं। आम्ही नाही हा वेळ कसं आहे धैर्यशील मानेसाहेबांमुळे झालेला खासदार साहेब जुळवणाराचा गडी गाडी वेळ गेली। गाडी बघितली, गाडी चर्चा झाली। गाडी बघितली काहीच खरं नाही, माणूसच नाही असं वाटतं यातला। दोन्ही म्हणजे ड्रायव्हरची बाजू आणि ह्यांची बाजू दिल्लीला गेलो होतो एअरपोर्ट तुमच्यापासून नाही दुसरे माझ्याबरोबर बसले, आम्ही बोललो। दुसऱ्या दिवशी महाराज तिकडे गेले, तेव्हाच निघत होते मला भेटून, बरोबर ना? त्या दिवशी रात्रीच निघत होते, नंतर कुठेतरी दिल्लीवर न आले आणि दुसऱ्या आणि त्यांचं कसं आहे, दुसरा कोणतरी चुकून गाडीवर आला तर त्यांचा ड्रायव्हर चुकलाय म्हणून सांगायला त्यांच्या ड्रायव्हरला झोपेत गेला। ड्रायव्हर पाठीमागणं दुसरा हे जसे मागे झोपले होते ना आणि हा माझा महाडला ड्रायव्हरला सांगतो एस्कॉर्ट सोडून दिलं होतं, मी गाडी चालवतो थोडा वेळ। 15 मिनिटात जंगलात डायरेक्ट 30 फूट खाली 15 मिनिट ड्रायव्हरची डुलकी म्हणजे पुढं बरबादच। पण त्या बिचाराची पण चुकी नसतं, आगाव पण आपलाच असतो। रात्रीचा प्रवास आणि सगळी जुळवाजुळवी सगळं काय पक्ष सगळं नगरपालिका आम्ही ताब्यात घेतली, सगळी एकत्री करून सगळ्यांनी एकत्र आणलं। माझी बायको निवडून आली आपल्या ह्याच्यातून, चांगल्या सगळे आम्ही एकत्र सगळे पंढरपूर सगळ्यात जास्त मताने माझी बायको निवडून।